छत्रपती संभाजी महाराजांचा आताच छावा पण येऊन गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण दोन्ही अर्थानं म्हणूया, पण एक समाजमन बऱ्यापैकी ढवळून निघालेलं आहे हो. महाराष्ट्रातलं. खूप वेगळ्या पद्धतीनं ते का असेना. छत्रपती संभाजी महाराजांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वातलं सर तुम्हाला आवडलेला किंवा तुम्हाला भावलेला मी म्हणेन, असा कुठला गुण आहे किंवा असं कुठली गोष्ट वाटते? आपल्या डोक्यात काय माहितीये का, संभाजीराजे म्हणजे फक्त ढाल, तलवार आणि शौर्य. युद्ध, हं, शौर्य. हं. पण संभाजी महाराजांना जगभरातल्या अनेक भाषा बोलता येत होत्या. 13-14 प्रकारच्या भाषा संभाजीराजे बोलू शकत होते. संभाजीराजे संस्कृत शिकले होते आणि बुद्धभूषण नावाचा ग्रंथ संभाजीराजांनी लिहिला होता. हे संभाजीराजांचे वेगळेपण येणाऱ्या पिढ्यांसमोर मांडलं पाहिजे. बरोबर. म्हणजे शिवाजी महाराज तर मी म्हणेल की शहाजीराजे सरदार होते हो. आणि सरदाराच्या पोटी जन्माला आलेले शिवाजीराजे आणि त्यांनी स्वराज्य नेलं. पण छत्रपती संभाजीराजे तर हे एका राजाचे बरोबर. पुत्र होते बरोबर. आणि तरीही एवढी सगळी अनुकूल परिस्थिती असताना संभाजीराजांना वाटावं की मी हे शिकलं पाहिजे, की किती बरोबर. हे आपण घेतलं पाहिजे खरं तर. म्हणजे तुकोबारायांनी सांगितलं, असाध्य ते साध्य करिता साय असं कारण अभ्यास तुका म्हणे. येणाऱ्या पिढ्यांनाही सांगितलं पाहिजे की आपणही अभ्यास केला पाहिजे, काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. बरोबर. संभाजीराजांचं हे एक वेगळं व्यक्तिमत्व. खरं तर संभाजीराजांवर फार अन्याय झाला. हो. त्यांना कायम आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं गेलं. पण संभाजीराजांचं शौर्य, संभाजीराजांचं वेगळेपण, संभाजीराजांची शिकण्याची वृत्ती हे मात्र आपण समजून घेऊ शकलो नाही. मला वाटतं जगासमोर ह्या गोष्टी संभाजीराजांच्या बाबतीतल्या यायला हव्यात. संभाजीराजांच्या व्यक्तिमत्वातल्या ह्या गोष्टी जर का आपण समजून घेतल्या, तर खऱ्या अर्थानं आपल्याला तो छत्रपतींचा वारसा आपण चालवतोय असं म्हणू शकतो आपण. अगदी चालू शकतो. म्हणजे खरं तर संभाजीराजे आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये फारकत करता येणार नाही. बरोबर. कारण आपण संभाजीराजांना छावा म्हणतो. हो. पण छावा कुणालाही म्हणत नाही. बरोबर. त्याच्यासाठी बाप सिंह असावं लागतं. अगदी. बाप सिंह आहे म्हणून छावा. म्हणजे छावा. शिवाजी महाराजांचा विचार, तो संस्कार, संभाजीराजांवरती तो प्रभाव आहेच. शिवाजीराजांचा, जिजाऊ साहेबांचा हो. तो प्रभाव आहे आणि आपल्याला तो पाहायला मिळतो. अगदी. आणि म्हणून आता आम्ही दुबईमध्ये संभाजीराजांची जयंती साजरी करतोय. हो. जगभरातल्या लोकांना हे दैदिप्यमान असं व्यक्तिमत्व कळावं, संभाजी- जगभरातल्या लोकांनी संभाजीराजांना समजून घ्यावं, ही बरोबर. आमची भूमिका आहे या पाठीमागची.